अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नमिला तो श्री गणेश वंदन करुणी चरणास, प्रार्थिले देवा पूर्वा आस. या ग्रंथ लेखनाची श्री शारदे ब्रह्मनंदिनी, तुम्हीच माझा कर धरुनी, लिहवून घ्याही साई करणी अद्भुत न अगम्य. सिद्ध साईनाथ सद्गुरु, मी आलो तव पदची धरू, स्वीकारोनी माझा नमस्कारो. करी कृपा दानते भक्त भाविक श्रोते जन, पुन्हा पुन्हा तुम्हास नमन. माझे बोल गोड मानून घ्यावेत माय बाप हो. जो म्हणे मी सर्व जाणतो, तो एक पढत मूर्ख असतो. ज्ञानी असोनी अज्ञानी म्हणवितो, खरा ज्ञानी तो एक. मी ज्ञानी म्हणू नये, अहंकारी असू नये, वृथा अभिमान धरू नये, विनम्र सदा असावे. विनम्र झाला भूता, तेने जिंकिले भगवंता. हे वचन आठवा चित्ता, आणिक घ्या अनुभूती. अनुभूती शून्य जे का ज्ञान, ते शब्द पांडित्य जाण. अनुभवा वीण मान डोलवू नये, जे कळेल वाचून पोथी, ते कळे साधूंचे संगती. सत्संगाची थोर महती, म्हणून सत्संग सोडू नये. म्हणून या साई दरबारात अनेक भक्त दर्शना येत. साई संगतीत पूर्ण होत अनेकांच्या मन इच्छा. माध्यान्नीची होता आरती, मग प्रसाद देत हाती. कधी उदी कधी खडी साखरती, बाबा देती प्रेमाने. म्हणती आता जाऊन घरी, खाऊन या भाजी भाकरी. भुकेल्यास मीठ भाकरी, शिरापुरी समान. कष्टाची खावी भाजी भाकर, मग तृप्तीची द्यावी ढेकर. समाधान सुपारी चगळून, संतुष्ट असावे सर्वदा. ही साईबाबांची शिकवण, भक्त जे घेती लावून, तेची खरे भाग्यवान सदा सुखी राहती. ईशावास्य भावार्थ बोधिनी, लिहू घातली दासगणोंनी. परिशंकित एके स्थानी, अर्थबोध होईना. ती शंका घेऊन मनात, आले साईंचे दर्शनाप्रत. मनोमनी शंका आहे पुसत, करिता पदवंदन. डोई ठेवून वरदहस्त, बाबा म्हणती तयाप्रत. तुझ्या शंकेचे निरसन, मोल करीन ती करील काकांची. ती ऐकोनी साईवाणी, आश्चर्य वाटे सर्वांचे मनी. मोल करीन का ती ज्ञानी, करावया अर्थबोध. ही बाबांची होती खासियत, ते स्वतः फार कमी बोलत. शंका अशंका निरसन करीत, माध्यम करुणी दुजांचे. बाबांचा शब्द खरोखर ती फकीर की लकीर. ना असत्य ना पुसणार, आशीर्वाद अल्लाचा. काकासाहेब दीक्षितांची मोलकरीण ती अल्पबुद्धीची. शंका निरसन मनाची, कैसी करेल पहावे. हे हेतू धरुणी मनात, दासगणू आले पारल्यात. मुक्काम दीक्षितांचे घरात, केला तोची मुद्दाम. दुसरे दिनी पहाटेस, साखर झोपेत गणू दास. होतोच एक गीत ये कानास, अति मधुर सुस्वर. ताल सूर शब्द सुंदर, त्याहुनी अर्थ हळुवार. जिंकित गेला ते अंतर, दासगणू खडबडले. जी शंका त्यांचे होती मनी, ती उकलेल असे शब्द कानी. पडता सत्वर कान देऊनी, करुनी घेतला अर्थबोध. ही असे कुणाची कोण पोर, गात असे मधुर आणि सुस्वर. ईशावास्याचे कोडे थोर, उकलिले की पार हिने. ऐसा विचार करीत मनी, पाहती बाहेर येऊनी. ती घाशीत भांडी मुखाने, गात होती गीत ते. असंस्कृत प्राकृत वाणी, ती अद्भुत गीत बोधिनी. उपनिषदाचा गूढार्थ सांगोनी, गेली दासगणोसी. तयाचा होता असा सारांश, बसा स्वस्त एके ठायास. चिवडू नका भारा भारास, चिंध्यांसारखे. मी असे सर्व ठाई, मी नाही ऐसे स्थान नाही. आहे जरी दिसत नाही, तरी तुमच्या जवळीच. जे मागाल ते देईन, शंका आशंका सर्व फेडीन. तुम्हा प्रेम वस्त्र नेसवीन, मम कृपेचे भरजरी. अंगावर फाटके फटकूर, परी नवी साडी बडीवार. नेसली अंगी ती नार, ऐसा भाव तियेचा. ती म्हणे साडी भरजरी, नारंगी सुंदर भारी. नेसले पहा जर तरी, मी सुंदर बुट्टेदार. मन भाव रंगी रंगते, अंगावरी जरी चिंधोटे. तरी पहा भरजरी वाटे, ही खूण एक तृप्तीची. तो भाव पाहुनी तिचा, अनखेळ मनोवृत्तीचा. अर्थबोध त्या शंकेचा, फिटला साई कृपेने. मोल करीन ती बाहुली, जरी पुढे असली ठेवली. तरी प्रत्यक्ष साई माऊली, बोधिले ते दासगणू. मग तृप्त होनी अंतरी, दासगणू ते काय करी. एक नवी साडी कोरी, नेसविली त्या पोरीस. रोज खाणार भाजी भाकरी, पुढे आली शिरापुरी. तशी साडी पाहून नवी कोरी, पोर झाली हर्षित. पोर हर्षिली नव साडीत, दुजे दिनी पुन्हा पटकुरात. परिसमाधानी तिचे चित्त, सम्यक भाव अवस्था. सुखे संतोषा न यावे, दुःखे विषेदा न मानावे. लाभालाभ न धरावे मना माझी.
हेच त्या आशंकेचे उत्तर होते शंकेचे, निमित्त करोनी मोलकर्णीचे दिले पहा बाबांनी. बाबा जरी शिर्डीत भेटती भक्ता सर्वत्र, देती दर्शन नाना रूपात हाक मारता प्रेमाने. ईश्वरी तत्व ते निराकार, परिमायेने भासे सगुण साकार. कामुकासी हा संसार तोची असार अभ्यास का. बाह्य रूपे जरी अनेका, अंतरी तत्व मात्र एक. ही ना कळते ज्याला मेख, तोच मायेत गुंततो. भगवंत आणि भक्त ह्या दोहोतला मायापट, एक सद्गुरूची दूर करीत दाखविती निजतत्व. अनेक भूती नटला आहे तो परमात्मा एक आहे, हे कळो येताची पाहे. द्वैत सारे संपत असे, मी आणिक मोलकरीण भिन्न दोघे आकारमान. परी आत्मतत्व एक जाण हाच गुप्त संदेश. म्हणून केली ऐसी खेळी, निमित्त ती मोलकरीण झाली. शंका आशंका फिटली असे दास गणूंची. ऐसा हा किमयागार कराया भक्तांचा उद्धार. अवतरला अवनीवर साई रूपे. साई चरित्र जरी वाचाल, साई कृपेसी पात्र ठराल. तरी पातके नाश होणार नको शंका मनात. साई कृपेचे हे वरदान म्हणून घडले सारांश लेखन. ते घ्यावे गोड मानून श्री गोविंद तने विनवितसे. ते श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. नमो गणेश गणपती, जो विद्येचा अधिपती, ज्याची होता कृपा दृष्टी, निर्विघ्न कार्य होत असे. ओम श्री साईनाथार्पणमस्तु. अनंता तुला रे कसे रे स्तवावे, अनंता तुला ते कसे रे नमावे. अनंत मुखाचा शिणे शेष गाथा, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. स्मरावे मनी त्वत्पदा नित्य भावे, उरावे तरी भक्तीसाठी स्वभावे. तरावे जगातारुणी माय ताता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. वसे जो सदा दावया संत लीला, दिसे अज्ञ लोका परी जो जनाला. परी अंतरी ज्ञान कैवल्य दाता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. बराला धला जन्म हा मानवाचा, नरा साधका साधुनी भूत साचा. धरू साई प्रेमा गळाया अहंता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. धरावे करी सान अल्पज्ञ बाला, करावे अमाधन्य चुंबो निघाला. मुखी घाल प्रेमे खरा ग्रास आता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. सुराधिक ज्याच्या पदा वंद्यताती, सुराधिक ज्यांचे समानत्व देती. प्रयागादि तीर्थे पदी नम्र होता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. तुझ्या ज्या पदा पाहता गोपवाली, सदा रंगली चित स्वरूपी मिळाली. करी रास क्रीडा सवे कृष्णनाथा, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. तुला मागतो मागणे एक द्यावे, करा जोडितो दीन अत्यंत भावे. भवी मोहिनी राज हातारी आता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. आरती साई बाबा सौख्यदाता जीवा, चरण रजातळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनी आनंग, स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जन दावी, निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव. दाविसी दया घना, ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव. आरती साई बाबा कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साकार. अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी, भक्त करी तिवारी. प्रभुपद पहावया भव भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, तव चरणच सेवा. मागणे हेची आता तुम्हा देवादिदेवा, देवादिदेवा. आरती साई बाबा
चातक निर्मळतोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा पुली भाक आपुली भाक आरती साई बाबा. श्री साईनाथार्पणमस्तु. ओम गुरवे नमः.